मी पाठीमागे मार्कडवाडीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पुन्हा आठवण करून देतो की खरोखर या राज्यामधलं, या जिल्ह्यामधलं हे चित्र असं होतं का? आम्ही 30-30, 40-40 वर्ष या तालुक्यामध्ये काम करतोय. तुम्ही 7 टप्पे लोकसभेला घेऊन सगळं सरकार वापरून रात्रंदिवस वेगवेगळे सगळ्या प्रकारची आयुधं वापरून तुम्हाला 9 खासदारच्या वरती खासदार निवडून आणता आले नाही. आणि एकही सभा पश्चिम महाराष्ट्रामध्ये न घेता एवढे आमदार निवडून कसे आले? लाखाच्या फरकानं. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला माझ्या लक्षामध्ये आलं, मी पुन्हा मी निवडणूक शाखेमधून आकडेवारी काढली. कारण लोकसभेला फार उत्साही मतदान नसतं, पण सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभेला 21% मतदान पोल झालेलं होतं. विधानसभेला ते 25%च्या आसपास आपल्याला अपेक्षित होतं, पण विधानसभेला ते 13.5% मतदान झालेलं होतं. याला कारण असं होतं की त्या मशीन आपण सगळेजण म्हणायचो स्लो चालतायत, त्या वाढवल्या पाहिजेत, मशीनच चालत नाहीत, अशा अनेक लोकांचे फोन यायचे. पण त्या मशीन मध्ये चित्र छापण्यासाठी तुम्ही काही बीयू काही दाबला तरी सीईओ आणि व्हीव्हीपॅट, म्हणजे आपण बटन कोणतंही दाबा, व्हीव्हीपॅटनं ठरवलेलं होतं की मी जी चिठ्ठी छापून सोडतोय, व्हीव्हीपॅट हे सीईओला कनेक्ट केलं होतं. आणि कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट ह्याचा हिशोब मात्र पक्का लागला पाहिजे, तुम्ही बटन कोणतंही लावा. म्हणून व्हीव्हीपॅट त्याला सांगत होतं की मी जी चिठ्ठी सोडेन तेच तू काउंट करायचं आहे, आणि तेच पुन्हा आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेला मतमोजणी होते त्यावेळेला डिस्प्ले आपल्याला तो दाखवला जातो. तंत्रज्ञानामध्ये मी खूप खोलवर अनेक क्लिपा घेतल्या. अनेक लोकांचं मतदान ज्या वेळेला आपली एक तरुण मुलं त्याचा व्हिडिओ बनवतात त्यावेळेला ती चिठ्ठी तुटून पडत नाही. आणि ज्या वेळेला व्हीव्हीपॅट आलं त्यावेळेला ती पूर्ण पांढरी ग्लास होते, आपल्याला सहज दिसत होतं, त्याच्या आत लाईट नव्हती. आता मात्र त्यांनी काळी ग्लास टाकली, त्याच्या आतमध्ये लाईट लावली, आणि ती लाईट सुद्धा तुम्हाला फक्त 3 सेकंद दिसणार, पुन्हा चिठ्ठी तुटली का नाही, खाली पडली का नाही. आणि हे न दिसू देण्याचं कारण काय? आणि म्हणून आपण त्या विरोधात बंड केलं. आपल्याला ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या न्यायचं होतं. त्याच वेळेला चित्र ते पालटलं असतं की लोकांमध्ये जी धग होती, आग होती. कारण मी 5-6 मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण, दौंड आणि शिरूर आणि जुन्नरला गेलो होतो. लोकांमध्ये असं त्यांची वाफ बाहेर जाऊ देण्यासाठी या राज्यातल्या प्रमुख नेते मंडळींनी सगळ्या पक्षाच्या, शिवसेनेसह, उद्धवजीसह, काँग्रेससह ही वाफ बाहेर निघू द्यायला पाहिजे होती. कारण ती आग अशी म्हणजे मराठा आरक्षणापेक्षा मोठी पेटली असती आणि या राज्यकर्त्यांनाही कळालं असतं. परंतु आता ते दुर्दैवानं झालं नाही. म्हणून नाना, लोकमत काय आपल्या विरोधामध्ये नाही, लोकमत हे आपल्या सोबत आहे. लोक आपल्या विचाराचे आहे.